आजच्या या विशेष सोहळ्यामध्ये आपल्यामध्ये एक महामहिम मान्यवर व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांचं आयुष्य समाजकारण, शिक्षण आणि लोकसेवेसाठी अर्पण झालेलं आहे। मी बोलते राजस्थानचे राज्यपाल, महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय श्री हरिभाऊ किसनराव बागडे यांच्याविषयी। बागडे साहेबांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात सदैव लोकहिताला प्राधान्य दिलं। विधानसभेचे सभापती म्हणून त्यांनी लोकशाहीतील शिस्त, पारदर्शकता आणि विधायक संवाद या मूल्यांना अधोरेखित केलं। त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य संधी मिळावी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं। गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास हा त्यांच्या वाटचालीचा कायमच ध्यास राहिलेला आहे। ग्रामीण भागातील शिक्षण, शेती आणि तरुणांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। आज महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या परिषदेत त्यांची उपस्थिती ही शेतकरी बांधवांसाठी आणि युवकांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून या चर्चासत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल असा विश्वास आम्हाला आहे। चला तर जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। TV9 मराठी या वाहिनीने महाराष्ट्राचा महासंकल्प आणि शेतीतून समृद्धीकडे या विषयावर आज जोचा परिसंवाद ठेवलाय आणि या परिसंवादातून शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात काही ना काहीतरी त्याची इच्छाशक्ती जागृत होऊन त्याला याच्यातून बोध घेता येईल। आणि म्हणून मी सुरुवातीलाच या वाहिनीचे सर्व प्रमुख यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आता या कार्यक्रमासाठी विजयाण्णा बोराडे, राजेंद्री बारवाले, CA भांबरे, विलास शिंदेजी, भूषण खोट, प्रसाद कुलकर्णी, सुनील मातोडकर या सगळ्यांनी जे परिश्रम घेतले आणि आपण मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद। मी इथली टाइम टेबल पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यानंतर माझ्यासाठी 15 मिनिटं आहे, पण आधीच्या वक्त्याची भाषणाची वेळ मी लिहून ठेवली कारण मी विधानसभेचा अध्यक्ष असताना प्रत्येक वक्त्याची वेळ लिहून ठेवायची मला सवय झालेली होती। आणि त्या विजयांना 21 मिनिटं बोलले, बारवालेजी 26 मिनिटं बोलले आणि विलासराव शिंदे 24 मिनिटं बोलले। त्यांना केवळ 10-10 मिनिटाची वेळ होती तर ते 26 मिनिटापर्यंत गेले। आता मला 15 मिनिटाची वेळ आहे तर मी किती मिनिटापर्यंत जाऊ हे तुम्ही ठरवायचं। ठीक आहे, आज शेतीतून समृद्धीकडे हा जो विषय आहे तो खरोखर एक महत्त्वाचा आहे आणि आपण चाललोय नाही असं नाही। म्हणजे आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण अनेक क्षेत्रामध्ये जगाच्या
मध्ये बऱ्याच याच्यात आपण पुढे पण आहोत. आपण दूध उत्पादनामध्ये जगात भारत नंबर 1चा आहे आणि तो 1998 सालापासून अजून आपला रेकॉर्ड कोणी तोडला नाही. साखर उत्पादनात भारत 2ऱ्या नंबरवर आहे जगात. गहू उत्पन्नात भारत 2ऱ्या नंबरवर आहे जगात आणि मक्का उत्पन्नात भारत 5व्या नंबरवर आहे जगात. एवढं अन्नधान्य आपण पिकवतो. एक वेळ अशी होती आपली भारताची, स्वतंत्र झाल्यानंतर आपण ज्यावेळेला 40-41 म्हणजे 51चे आकडे सांगतो मी, 40-41 कोटीचे होतो, आपल्याला अन्नधान्य पुरत नव्हतं. 1980 सालापर्यंत बाहेरून अन्न आपण आणत होतो. बाहेरून अन्न आणत होतो तर आपलं पोट भागत होतं, भरत होतं. आणि बाहेरून आणलेलं आपण जे लाल ज्वारी असू द्या त्याला मिलो म्हणत होते, मिलो. आजकाल तुम्ही कोणी पाहिली नसेल त्याची भाकरी, आणि भाकरी पाहिली तर म्हणतील बापरे आता मेलो खाऊन. अशी लाल जरद भाकरी त्याची होती 72च्या दुष्काळात, आणि ती पण आपण सगळ्यांनी पाहिली, आम्ही तर खाल्ली. आणि म्हणून अन्नधान्याची कमी होती. पण 60-62च्या नंतर म्हणजे रासायनिक खते आली, त्याच्यानंतर तुमचं संकरित बियाणं आलं आणि आपली स्थिती वाढत 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 गेली. आता 142 कोटी जनतेला आपण धान्यही पुरवतो आणि जगात निर्यातही करतो. ही ताकद जी वाढली ती ताकद शेतकऱ्याच्या शक्तीमुळे वाढली. शेतकऱ्याने जो काही विश्वास टाकला, त्यांनी कर्ज घेतलं, पाईपलाईन केली, विहीर खोदली आणि आपली उत्पन्न त्यांनी वाढवलंय. पण अजून सगळ्याचं उत्पन्न वाढलं असं नाही. आपण पाण्यासाठी आपण सगळीकडे स्वयंपूर्ण नाही, आणि जगात पाणी तरी आहे किती? पिण्यासारखं वापरण्यासारखं 2.5% पाणी, बाकी तर सगळे समुद्रात आहे. 2.5%तून 1.5% पाणी त्या बर्फात गुंतलंय. 1% पाण्यावर आपलं सगळं चालू आहे जगात, 1% पाण्यावर. आणि आता ते पाणी जे मिळतं आपल्याला, त्याच्यातून शेतीला उपयुक्त असं पाणी मिळालं तरच शेतीचं उत्पादन वाढतं. ते आता मिळतंय म्हणून आपण पीक वाढवतोय. मला 1960च्या संदर्भातला महाराष्ट्राने पहिल्यांदा जो आयोग केला इथं पाण्याच्या संदर्भात, तो बर्वे आयोग. बर्वे आयोग जो केला, बर्वे आयोगाने स्पष्ट म्हणलं होतं की 30%पेक्षा म्हणजे महाराष्ट्रात भगीरथ प्रयत्न करून सुद्धा 30%पेक्षा आपली जमीन ही पाण्याखाली येऊच शकत नाही. आता त्यावेळेला स्प्रिंकल होतं, ठिबक होते, कदाचित याचा त्यावेळेला विचार झाला नसेल, कारण अशी जी संशोधनं आली पुढे. तर आता आपली जमीन तसं विहिरीचं बागायत त्याच्यात धरलेलं जात नाही, पण विहिरीचं बागायत धरलं, बोरवेलचं बागायत धरलं तर मला असं वाटतं बऱ्यापैकी अजून आपण बागायती क्षेत्र करतो. किमान 2 पिकं तरी घेतो, किंवा पाऊस कमी झाला तर 1 पीक देखील आपल्या पदरात पडतं. आणि ते पडावं म्हणून आणखी काही योजना सरकारने केल्या. जसं शेततळ्याची एक योजना केली की शेतीला म्हणजे पेरणी आपण केली पावसाळ्यात आणि पाऊस चांगला आला, पीक हुरड्यात पीक आलं, पण अजून एका पाण्याची गरज आहे, पण पाऊस पडला नाही तर हुरड्यात आलेलं पीकसुद्धा जातं. आणि म्हणून त्यासाठी ठिबकचा वापर किंवा शेततळ्यातल्या पाण्याचा वापर केला तर 100% पीक आपल्या उंबरठ्याच्या आत येऊ शकतं. आणि उंबरठ्याच्या आत येण्यासाठी सुद्धा जे काही त्याच्यावर आणखी काही संकट आहे, संकट याचं असते, गारपिटीचं संकट आहे, त्याच्यानंतर जळिताचं संकट आहे. या संकटातून सुद्धा वाचवण्यासाठी विमा योजनेची तरतूद
आपल्याकडे केलेली आहे. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन शेतकरी जेव्हा हे सगळं करतो त्यावेळेला त्याच्या सगळ्या गोष्टी ध्यानात येतात असं मला वाटतं. एकूण याच्या शेतीमध्ये आता तंत्रज्ञान आपल्याला आवश्यक आहे आणि त्या तंत्रज्ञानातून आपण पाहतोय. आम्हाला बऱ्याच जणाला असं वाटतं अजूनच शेतकऱ्याला तर तंत्रज्ञान म्हणजे काय तर तंत्र म्हणजे ट्रॅक्टरचा वापर करावा, तंत्रज्ञान म्हणजे ठिबकचा वापर करावा, तंत्रज्ञान म्हणजे तुमच्या आणखी शेतीला पंपाचा वगैरे याचा सगळ्याचा वापर केला म्हणजे तंत्रज्ञान होतं. असं हे जरी बरोबर असलं, हे खरं असलं तरी खरं तंत्रज्ञान आपल्याला जे उपयोगी पडेल शेतीला समृद्धीकडे न्यायला ते आपल्या पिकावर प्रक्रिया करणारं तंत्रज्ञान, आपल्या शेत उत्पादनावर प्रक्रिया करणारं तंत्रज्ञान हे जर वापरून आपण जर तो माल बाजारात आणला, मार्केटमध्ये आणला तर आपल्या शेतीचं उत्पादन आणखी वाढेल. तसं पाहिलं की आता समजा एक बांबूचं उदाहरण घेऊ. विजयराव अण्णांनी सांगितलं की बांबू आहे पण ते पुढे परवडत नाही विकायला वगैरे, ठीक आहे. पण बांबूपासून किती उत्पादन होतं, त्याचे बाय प्रॉडक्ट किती आहे. आता घड्याळाचा पट्टा पण त्या बांबूपासून करायला लागले. अंगात कपडा घालायला सुद्धा ते बांबूपासून कपडा तयार करायला लागले. पण आता हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या पोराने शिकलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोराने तो इंजिनियर होतो. अरे इंजिनियर तू हो पण बाबा कुठल्या विषयाचा होतो, तुला ज्याच्यात उत्पादन आहे तुझ्याकडे त्याचा हो आधी. आणि याला काही इंजिनियरच पाहिजे असं नाही. आमच्या पहाट्या कापून डाळ तयार करणाऱ्या, कणिक तयार करणाऱ्या, टोपलं तयार करणाऱ्या किंवा बांबूच्यापासून दुर्ड्या तयार करणाऱ्या, वेगवेगळ्या प्रकार तयार करणाऱ्या यांनी कोणत्या कॉलेजला शिक्षण घेतलंय. मी आजही पाहतो की बांबूच्या बारीक बारीक वस्तू एवढ्या चांगला कुशल करतात की त्या काही फार शिकलेल्या नाही कोणी, पण ते तंत्रज्ञान अवगत करावं लागेल. गणपतीची मूर्ती वर्षानुवर्ष करतात त्या घरात, ज्या घरात गणपतीची मूर्ती वर्षानुवर्ष करतात, एकदाच बाजारात नेतात वर्षाकाठी, तरी वर्षभराचं उत्पन्न त्याला मिळतं. ती गणपतीची मूर्ती करायला त्याने कोणत्या कॉलेज जाऊन शिकलं पोरगं नाही. बाप करत होता, आजोबा करत होते, आपण करत होतो, ते पुढे चालू आहे. हा शिक्षण घेऊन करा, काही हरकत नाही. पण अशातून जे आपल्याकडे जे काही शेती उत्पादन आहे त्या शेती उत्पादनाचे सुद्धा प्रक्रियामधून आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं आणि त्याची आता तयारी सुरू झाली. अनेक ठिकाणी तशा प्रकारचं कौशल्याचं शिक्षण आता सरकारकडून सुद्धा द्यायला लागले. तुम्ही ज्याच्या हाताला कौशल्य आहे तो कधीच उपाशी नाही. ज्याच्या हाताला कौशल्य आहे तो कधीच उपाशी नाही. ज्याच्याजवळ BA ची डिग्री आहे, MA ची डिग्री आहे, जॉब मिळाला तरी इकडे तिकडे हिंडतच बसतो, कारण जॉब नाही. आम्ही आतापर्यंत हेच शिक्षण घेतलं इतके वर्ष आणि म्हणून आमच्या हाताला कला जे पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची कला असेल, साध्या रांगोळी काढणाऱ्या मुली सुद्धा चांगले पैसे कमवायला लागल्यात. लग्नात काढतात, मोठ्या याला काढतात आणि कोणाच्या उत्सवाला असेल तर काढतात, कारण ही कला आहे. या कलेचं ज्ञान आम्हाला परंपरेने जेवढं येत होतं तेवढंच येत होतं, बाकीचं काही नाही. आता अनेक लाकडापासून सुद्धा आपण इतके बारीक 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 कौशल्याचे करतो, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचं उत्पादन त्या लाकडापासून तयार करतात, बांबूपासून तयार करतात. आश्चर्य वाटतं हे सगळं बघून. त्याला मार्केटमध्ये भाव आहे, त्याला मार्केटमध्ये चांगले पैसे मिळतात, पण हे आमच्याकडे नव्हतं. हे कला कौशल्य आम्हाला शाळेत नाही शिकवलं झालं. मी शाळेत जात होतो, आमच्या पुढे विजयाण्णा होते, 1 वर्षाने पुढे 1 का 2 वर्षांनी. आम्ही शाळेतून आल्यावर आमच्या आजोबाने मला एकदा विचारलं
की तुला दोरी वळता येते का? दोरी म्हणजे शेताला लागतं ते चराट, ते वळत. म्हटलं नाही. मग तुझं मास्तर काय शिकवतो तुला? आता मास्तरला कधी दोरी वळायचं शिकवलंच नाही. मग तुला जर शेती करायची पुढे, तर शेतात जे काही तुला काम करायचं ते तुला आलं पाहिजे की नाही? म्हणजे ही कल्पना अशी आहे की तुम्हाला शेतीच करणार असेल तर शेतीचे सगळे पेरू. आतापर्यंत आमची शेती मोठी होती, बऱ्यापैकी शेती होती, आणि त्यामुळे त्याच्यावर आम्ही नुसतं पीक काढलं आणि विकलं बाजारात तरी भागत होतं आमचं, तरी भागत होते. म्हणजे इतकं चांगलं भागत होतं. म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचं मला माझं जीवन आठवतं. तेव्हा असं वाटत नव्हतं कधी आपल्याला. खाऊन पिऊन तर सुखी होतो आम्ही सगळे. परंतु आता जसजशी आपली जमीन कमी होत चालली, वाटण्या 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 वाटण्या, तर तसं आहे त्या जमिनीत अधिक उत्पादन घेण्यासाठी सरकार मदत करत आहे. तुम्हाला अनेक गोष्टीची सरकार मदत करते, आणि म्हणून त्याचाही आपल्याला फायदा घेतला पाहिजे. अनुदान प्रत्येक गोष्टीवर आहे, त्याचाही आपण फायदा घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान अधिकपणे आपल्याला संपादन केलं पाहिजे, आणि ते संपादन जर झालं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. एकूण मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार मदत करतं ती सुद्धा नीट प्रकारे त्याला फायदा आहे. त्याची मदत काय की शेतकऱ्याला सन्मान निधी आहे, थोडा का होईना पण आहे. आता काही राज्यामध्ये जादा आहे, आपल्या राज्यात थोडे राष्ट्र सरकार देतं, काही केंद्र सरकार देतं. पण येणं केनं त्याला मदत होणं, म्हणजे दुष्काळ विमा जो आहे तो पूर्वी एवढा कधीच लागू होत नव्हता. आता विमा आपल्याला लागायला लागला. कशामुळे? पूर्वी 50% जास्त नुकसान झालं तर तुम्हाला विमा लागू होता. आता 33% जरी तुमचं उत्पादनामध्ये घट आली किंवा तुमचं नुकसान झालं तरी विमा लागू पडतो. म्हणजे 33%, 100तले तुम्हाला 33 पैसे तुमचे जर येणार नसतील तरी विमा लागू होतो. आणि त्यामुळे हा विमा अनेक शेतकऱ्यांना लागू झाला आहे. अनेक शेतकऱ्या फळबागाचा विमा आहे, मोठ्या प्रमाणात लागू झाला. 1-1, 1.5-1.5, 2 लाख रुपये फळबागाला मिळालेत. हे मिळालेत ना. त्यामुळे त्याला शेतकऱ्याला तेही थोडं उत्पन्न मिळतं. आणि या सगळ्यातून शेवटी आता तो मार्केटही शोधायला लागला. आणि ट्रान्सपोर्टेशनचं जसं हे वाढेल तसं आता आपल्याला भाव पण यायला लागला. आता आपल्या इथून फळबाग म्हणजे फळं जातात, भाज्या जातात, दिल्लीपर्यंत जातात, लखनौपर्यंत जातात, तिकडं जयपूरपर्यंत जातात. इथून गाड्या जातातच ना, भरून जातात तिथून. हा शेतीमाल आहे, आणि शेतीमाल हे आमच्या शेतकऱ्याचं खरं म्हणजे मोनोपॉली आहे, मोनोपॉली. दुसरं कोण करतं सांगा बरं? कारखानदार करतो का? कोणी नाही करत. आणि शेतकरी कारखानदाराने, भांडवलदाराने शेती उपयोगी किंवा शेतीचे हे दुसरे कुठले उद्योग केले नाही. साध्या दुधाचा उद्योग नाही केला पैसेवाल्यांनी, नाही केला पैसेवाल्यांनी. एखाद्या जसं परदेशात आहे 1000 गाई एका शेतकऱ्याकडे आहे, भांडवलदाराकडे आहे, तसं 10 गाई पाळून कोणी दूध नाही काढत भांडवलदार. हा दुधाला लागणारे कॅन बनवतील, त्याला लागणारे इक्विपमेंट बनवतील, त्याच्यातून पैसे काढतील, दूध उत्पादन नाही करत. ही आमची मोनोपॉली आहे शेतकऱ्याची पिकाची. आम्हाला स्पर्धक फक्त आमचा शेतकरीच आहे, दुसरं कोणी नाही. शेतकऱ्याचा स्पर्धक आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून त्याने या नव्या युगामध्ये आपली तांत्रिक बाजू जरा भक्कम करून हे केलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये की अग्रगण्य राज्य आपण म्हणतो, पण अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही. आपण साखरात स्वयंपूर्ण आहोत, आपण याच्यामध्ये कापसात स्वयंपूर्ण आहोत, परंतु अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण नाही.
पंजाबने, मध्य प्रदेशने तिकडून जर गहू आला नाही तर आपली अडचण होऊ शकते. तांदूळसुद्धा बाहेरून आपल्याला येतोय. आपण अन्नधान्यासाठीच नगदी पिकासाठी आपण सगळं शेत वापरतोय, नगदी पिकासाठी. आणि महाराष्ट्र असं राज्य आहे की जे उत्पादन क्षेत्रामध्ये याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये पुष्कळ प्रगती झाली, पण अन्नधान्याच्या पिकामध्ये आपण मागे आहोत. एकेकाळी होतो आपण पुढे, पण जसजसा नगदी पिकाचा प्रभाव वाढत गेला तर तसं अन्नधान्य आपलं कमी होतं. चांगल्या बागायतदाराला सुद्धा त्याला गहू बाजारातून आणावा लागतो, बाजरी ज्वारी बाजारातून आणावं लागते, त्याला डाळी वगैरे सगळ्या बाजारातून आणावं लागतात. नाही तर आम्हाला घरात वर्षभर पुरेल एवढं धान्य, एवढ्या डाळी, खाण्याचे पदार्थ सगळे तयार असायचे. म्हणजे आम्हाला आमच्या घरी लोणचं आम्हाला कधी विकत घ्यायची वेळ आली नाही, कुरडया पापड कधी विकत घ्यायची वेळ आली नाही. वर्ष पुरेल एवढं करून ठेवत होते. डाळी कधी विकत घ्यायची वेळ येत नव्हती शेतकऱ्याला, सगळं घरचं असायचं. म्हणून तर ती म्हण पडली की घर की मुर्गी दाल बराबर, त्याच्यावरून ती म्हण पडलेली. कारण डाळी सगळ्या घरी असायच्या. म्हणजे आता सगळ्या डाळी बाहेरून विकत आणि बाहेरून सुद्धा आपल्याला परदेशातून डाळी आयात कराव्या लागतात, ही परिस्थिती आहे. अजून याच्यामध्ये भरपूर वाव आहे खरं. म्हणजे आता मोदीजीने एक केलं की हे आपलं जे भरड धान्य आहे, या भरड धान्याला जरा महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण त्याचे फायदे त्याच्या गव्हापेक्षाही ज्वारी बाजरीचं तुम्हाला अन्न हे अधिक पौष्टिक आहे, अधिक पौष्टिक आहे. परंतु ते रासायनयुक्त नको आहे, रासायन विरहित असलं पाहिजे. आणि आम्ही तर शेतात रासायनिक खत टाकल्यापासून, आम्ही औषधावर फवारे म्हणजे पिकावर फवारे मारण्यापासून, भाजीपाल्यावर 2 दिवसापूर्वी मारलेले भाजीपाल्यावर टाकलेलं फवारा आम्ही लगेच तोडतो आणि बाजारात आणतो. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात की 20 पचवण्यामध्ये भारताच्या इतकी शक्ती कोणात नाही. 20 पचवण्यात एवढी भारताची शक्ती इथल्या माणसाची का? तर हे खातोच रोज आम्ही भाजीपाला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जे आहेत ते जरा अधिक शेतकऱ्यांना सुद्धा याचं प्रबोधन झालं पाहिजे. शेतकऱ्यांना पण सांगितलं पाहिजे की बा तुझ्यापुरतं तू कर, तुझ्या याच्यापुरतं तरी कर ना. म्हणून जैविक शेतीला आता महत्त्व आलंय. आता त्याचं किती यशस्वी होईल का होईल माहीत नाही. पाळेकरांनी तर पुष्कळ आपल्याला सांगितलं, ते पण आपण पाहिलंय. पण होऊ शकतं. कारण पूर्वी मला आठवतं माझ्या लहानपणी आम्ही शेती करायचो, कुठलंही रासायनिक खत नव्हतं, कुठलंही औषध नव्हतं, काही नव्हतं. फक्त पिकाला पाणी आणि घरचं बियाणं. आता बियाणामध्ये बोगसचा विषय निघाला, प्रश्न विचारला बोगस बियाण्याचं. कारण वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर याच्या बातम्या खूप येतात, खूप मोठ्या प्रमाणात येतात. आता बियाणं पिकवतं कोण? तो कारखानदार फार कमी पिकवतोय. त्याजवळ आहे कुठे एवढी शेती पिकवायला कारखानदाराजवळ? मैकोकट तरी कुठे स्वतःची शेती आहे एवढे बियाणं उत्पादन करायला? तोही शेतकऱ्याला देतो, बाबा ही नर मादी घेऊन जा आणि आम्हाला पिकवते उत्पादन आणून दे. आता त्याच्यात भेसळ होती, ते तिथं होती का इथं होती कारखान्यात, याचा काही पत्ता लागत नाही. याचा काही पत्ता लागत नाही कुठं भेसळ होती ती. मला कापसाची भेसळ दिसली होती. आम्ही बियाणं तयार करत होतो, मी पण त्याच्यातला H4 वगैरे, वरलक्ष्मी वगैरे असे बियाणं करायचो. तर कापसात लोक त्यावेळेला भेसळ करायचं, त्याचं हे यायचं नाही, त्याचं यील्ड पण यायचं नाही. आणि त्याच्यापासून त्याला जे काही उगवण शक्ती ती पण कधी मिळायची नाही, तर फेल व्हायची. आणि ज्याने भेसळ केली त्याचे प्लॉट फेल झालेत, मोठं नुकसान झालं त्या काळात सुद्धा. आणि म्हणून हे जे काही सगळे एक प्रामाणिकपणा जो आहे,
नैतिकता जी आहे याचा सुद्धा जरा विचार झाला पाहिजे. ते आम्हाला कुठे शाळेत शिकवलं नाही, आम्हाला कुठे कॉलेजमध्ये शिकवलं नाही. आम्हाला घरातून जेवढं काही मिळालं असेल ज्ञान तेवढंच. नैतिकतेची बाजू कोण शिकवतं? इमानदारी कोण शिकवतं? प्रामाणिकपणा राहिलं पाहिजे असं कोण शिकवतं? आज दुसऱ्या राष्ट्रामध्ये आपण पाहिलो, लहान मुलाला 3-4 वर्षाच्या मुलाला पहिलं काय शिकवलं जातं? आपण जर व्हिडिओ पाहिले तर आपल्या लक्षात येतं की त्याला चप्पल नीट ठेवायचं सांगा, त्याला त्याचं ताट उचलून ठेवायचं सांगा, त्याला कुठेतरी कोणाला तरी इलेक्ट्रिकचा काही शॉक लागला तो पहिलं बटन बंद करायला तो लहान पोरगा धावतो. हे शिकवलं जातं ना त्याला, आणि मग ते हे त्याच्या अंगवळणी पडतं आयुष्यभर. आमच्याकडे काहीच तसं शिक्षण तर नव्हतंच. आज हे बालवाडीत काय शिकवलं जातं ते तुम्हाला माहीत आहे. पण हे जे काही आहे बालवाडीत पण शिकवलं गेलं पाहिजे. मला एक गोष्ट आठवते की भारत पहिला कसा होता, तर एक इंग्रजचा भारतात असलेला गव्हर्नर, त्याचं नाव आहे लॉर्ड थॉमस मॅकॅलो. त्यांनी भारतातली शिक्षण पद्धती आणली आणि त्यांनी इंग्लंडमध्ये भाषण केलं होतं 1835, 2 फेब्रुवारी 1835ला. आणि त्यांनी सांगितलं होतं की तिथं सांगितलं आपण भारताला फार काळ गुलाम ठेवू शकणार नाही, कारण मी भारतात सगळीकडे भिनलोय, सगळीकडे मी भारतात हिंडलोय, मला कधी चोर दिसला नाही, मला कधी भीक मागणारा दिसला नाही. आणि भारताच्या लोकांमध्ये नैतिकता फार आहे, प्रामाणिकपणा फार आहे, त्यांना एक दुसऱ्याला मदत करण्याची इच्छाशक्ती खूप आहे. त्यामुळे आपण भारताला आपण जादा दिवस गुलाम ठेवू शकणार नाही. त्यांना जर गुलाम ठेवायचं असेल तर त्यांची शिक्षा पद्धती बदलली पाहिजे. म्हणून भारतातले सगळे गुरुकुल त्यांनी बंद करून टाकले आणि मग त्यांची शिक्षा पद्धती म्हणजे फक्त इंग्लंडचं काय करायचं उदो उदो तेवढा करा, इंग्रजाचा काय उदो उदो करायचं तेवढंच करा, तेवढंच शिकवलं. आमच्याकडे अनेक संशोधन झालेले, आमच्या महर्षीने पुष्कळ संशोधन करून ठेवले. आता शेती उद्योगातला चरकणे किंवा तुमच्या ते पाराशरची विद्या, आचार्य चाणक्याने शेतीच्या बद्दल खूप सांगून ठेवलंय. हे कोणाला माहिती? हे शिकवलंच नाही तर माहिती होणार कसं? पाराशरने तर खूप पुस्तकं त्याच्यावर आहे, आज आहे पाराशरचे पुस्तकं, महर्षी पाराशर. आणि म्हणून त्यावेळेला असा भारत होता आपला की तिथं भीक मागणारा नव्हता, तिथं चोरी करणारा नव्हता आणि समृद्ध होता, नैतिकता होती. म्हणजे चोरी न करणं आणि भीक न मागणं याचा अर्थ काय? सगळे समृद्ध होते, म्हणून चोरी होत नव्हती. म्हणून त्यांनी शिक्षा पद्धती बदलली. तेव्हापासून 1835ची शिक्षा पद्धती आज लागू होती. 1980 साली फक्त थोडासा बदल झाला. आता 2020ला पूर्ण शिक्षा पद्धती आपण बदलून टाकली आणि त्याच्यामध्ये पुराण जुनं आणि नवं सगळे त्याच्यामध्ये येणार आहे. आणि 3 वर्षाच्या मुलापासून शाळेमध्ये आता प्रवेश आहे. 3 वर्षाच्या. 6 वर्षाचं पोरगं तर गल्लीतच हिंडत होतं किंवा शेतात जात होतं. आता 3 वर्षाच्या मुलापासून शिक्षण आणि त्याला हे सगळ्या प्रकारचं शिक्षण दिल्या जाईल अशा प्रकारचं आपल्याला हे. मला आणखी एक उदाहरण सांगायचं की महात्मा गांधीचं एक भाषण आहे, अहमदाबादला दिलेलं आहे. 23 मार्च 1922. 23 मार्च 1922ला महात्मा गांधीने अहमदाबादला भाषण केलं आणि त्याने असं म्हणलं की इंग्रजांनी आम्हाला खूप लुटलंय, इंग्रजांनी आमच्याजवळ काही ठेवलं नाही, अन्नधान्य पण आमच्याकडे नाही, दुष्काळ आला तर आम्ही राहणार नाही, आणि जेमतेम अन्नधान्य आमच्याकडे पुरतं, वर्षभरात सुद्धा पुरत नाही कधी. आणि मला हे आठवतं माझ्या लहानपणी की आषाढामध्ये अनेक जणांकडे धान्य नसायचं. आषाढामध्ये
दीडी दुपटीने लोक घ्यायचे आणि मग चांगलं अन्न आल्यावर ते परत करायचे. काही वेळेला त्याच्या बँका होत्या, बँका, अन्नधान्याची बँक, की आषाढात धान्य वाटायचं आणि त्याचं परत आलं शेतातून की मग वसूल करायचे. अशी सुद्धा अवस्था होती आपल्या देशातली, ते मी पण पाहिली. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी म्हणलं की आमचं कुटीर उद्योग जे आमचे होते ते सगळे इंग्रजांनी बंद करून टाकले आणि त्यामुळे आम्ही आज खायला मोठं आले. कुटीर उद्योग नाही, दुधाचा उद्योग होता चांगला. लोक दह्या दुधाचं हे करून तूप करायचं, तूप शहरात आणून विकायचे. कारण तूप नाही विकलं आज तर 8 महिनाभर, 2 महिने, 4 महिने किती दिवस राहू शकतं. कपडे तुम्हाला आजही, तुम्हाला पूर्वांचल भागामध्ये तुम्ही गेला, मणिपूरला गेला, नागालँडला गेला तर स्वतःचे कपडे आजही विणवतात, आज विणतात. माझ्याकडे राजस्थानमध्ये आमचे एक मंत्री, कायदा मंत्री मेघावाल, ते म्हणत होते मी शाळेतून आलो की मला त्या लूमवर बसावंच लागत होतं कपडा विणायला. म्हणजे फार वर्ष नाही झाले. असे अनेक उद्योग, कुटीर उद्योग जे आपल्याकडे होते ते सगळे इंग्रजांनी बंद केले. कारण तुम्ही उपाशी राहिलं पाहिजे, तुम्ही मेलं पाहिजे, तुम्ही भीक मागितली पाहिजे, तुम्ही चोरी केली पाहिजे, हे सगळे उद्योग केले त्यांनी. आणि म्हणून आज आपली अशी स्थिती होती. त्याच्यातून आपण आता सुधारलोय आणि हे चांगलं करायला गेलो. आता आपल्याकडे पाण्याचा एक विषय आहे, पाण्याचा एक विषय आहे की आपल्याला पाणी मराठवाड्यात कमी आहे. मराठवाड्यात पाणी कमी आहे की आपला बराचसा भाग जो आहे तो आवर्षण प्रवण क्षेत्रात येतो. आता त्याच्यात आल्यामुळे काही निसर्गाचंच हे आहे आणि त्यामुळे आवन प्रवण क्षेत्रामध्ये कमी पाऊस असतं. तर त्यामुळे आता याच्यामध्ये काही गोष्टी केल्यात. जसं आजही उजनीचं पाणी आपण थोडंफार तिकडे आणू शकलो, म्हणजे उस्मानाबाद आणि धाराशिव, बीड तिकडे. तसं मराठवाड्यात सुद्धा आपल्याला गोदावरी खोऱ्यात ते पश्चिमेला जाणारं पाणी, गुजरातकडे वाहून जाणारं पाणी, त्याचा DPR तयार आहे. पण खर्चाची मर्यादा, कारण तिकडे अडवायचं आणि पूर्ण डोंगर कोरून तो बोगदा करून जर इकडं आणायचा असेल, मोठा खर्च आहे. किंवा पंपिंगनी करायचं असेल तर त्याला वीज भरपूर लागणार आहे त्याला. त्यामुळे त्याचं अजून चाललं, पण DPR तयार आहे, त्याची योजना चालू आहे. आज विदर्भातून देखील आपल्याला काही पाणी मिळते. नांदेड जिल्ह्यात पेनगंगाचा वगैरे असं कुठले तरी नदी आहे, तिथून पाणी मिळते आपल्याला. आणखी तापीचं पाणी कसं आणता येईल त्याचा पण विचार चालू आहे. कारण तापी बऱ्याच वेळेला ओव्हरफ्लो होतच आहे आणि ते समुद्रात जाऊन मिळतं. तरी मध्ये आपलं मोठं धरण आहेच आहे तुमचं सरदार वल्लभभाई पटेल. आता त्याला महाराष्ट्रातून बराच विरोध झाला, हे बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण त्याला विरोध झाला त्या धरणाला. कारण काही खेडी फक्त त्या पाण्याखाली जात होती. आमच्या जायकवाडीला गेले, कितीतरी गावं गेले ना जायकवाडीला. जायकवाडीच्या पाण्यामध्ये जेवढं पाणी अडतं तेवढंच खाली पाणी शेतीला मिळतं. तरी इतके गावं उठवले, पण तिथं काही पाडे जात होते, तरी त्याच्यासाठी खूप आंदोलन झाले. लवकर धरण होऊ दिलं नाही ते, पण धरण झालं. आणि आता तिथून पाणी कुठे गेलं सांगू? तर तिथून पाणी त्याने कच्छमध्ये नेलंय आणि कच्छमधून त्याने ते राजस्थानला नेलं. आणि राजस्थानचा जो जैसलमेर आणि बाड़मेर जिल्हा आहे पूर्ण वाळवंटी जिल्हा आहे आणि पाकिस्तानला लागू नये. पाकिस्तानच्या बाउंड्रीच्या 2-4 किलोमीटरवर काही गावं आज आहे. काही गाव आहे जिथं रेल्वेने जाता येत होतं इकडून तिकडं. ते रेल्वेचं स्टेशन आज पण आहे, पण सध्या बंद आहे. तर तिथं तांबलोर नावाचं एक गाव आहे, तांबलोर, तिथं मी गेलो होतो. आता तिथं पाणी कुठून आणलं तर नर्मदाचं पाणी 800 किलोमीटर नेलंय प्यायला पाणी. 800 किलोमीटर. ते तांबलोर गाव आणि नर्मदा एकूण 800 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे मी त्या नळाला उघडून पाहिलंय, नेलंय पाणी प्यायला, नाही तर त्या वाळवंटात पाणी नसायचं.
अशी स्थिती होती. आणि त्या बाउंड्रीला लागून ते गाव आहे, आजही तिथले गावं तशाचे तसेचे. पळाले नाही, जे पळाले होते ते परत आले. आता काही मध्ये सिंदूरच्या वेळेला काही बंबारणी झाली होती, लोक घरात जाऊन लपत होते तळघरात, आणि पुन्हा बंबारणी थांबली की बाहेर येऊन भारत माता की जेवून गल्ली गल्ली मिरवणूक करत होते पोरं. केवढी हिंमत आहे. हा विश्वास जसा दिला तसं या पाण्याचं देखील आपल्याला नियोजन चालू आहे. आणि ते जर झालं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला उपयोग होईल. नदी जोड एक प्रकल्प हा काही नवीन नाही. 1952चं जे मंत्रिमंडळ आलं होतं, 1952ला पहिल्यांदा त्यात रेड्डी नावाचे एक मंत्री होते, रेड्डी आंध्रचे. आणि त्यांनी हा विषय आणला होता की आपण नदी जोड प्रकल्प करू. पण त्यावेळेला खर्चाची हे नव्हती. तेव्हा पंडितजींनी सांगितलं की आत्ता एवढा खर्च आपल्याला करता यायचं नाही. पण म्हणून ते मागे पडलं, ते पडलंच. अटलजी त्यावेळेस पंतप्रधान झाले, त्यावेळेला मला तर प्रभूना या खात्याचं मंत्री केलं. हे खातं त्यांच्याकडे सोपवलं आणि त्यांनी थोडाफार प्रयत्न केला आहे नद्या जोड करायचा. आणि या प्रभूने जे काही केलं कोकणातले आपल्या सगळ्याला माहीत आहे. सारस्वत बँकेचे ते चेअरमन होते बरेच वर्ष. त्यांनी काही ठिकाणी केलं आहे. आमचे भास्करराव मुंडे सांगतात की मी जळगावला कलेक्टर, याला धुळ्याला कलेक्टर होतो, त्यावेळेला 2 नद्या आम्ही जोडल्यात. सांगतात, आजच सांगतात त्या काळामध्ये. हा नदी जोड प्रकल्प चालू झाला होता, पुन्हा बंद पडला आहे. पुन्हा आता काही गोष्टी चालू आहेत त्याच्यातल्या, जे करता आलं ते सुरू आहे. पण नदी जोड प्रकल्प हा झालाच पाहिजे. जे उत्तरेतलं बर्फाचं पाणी असतं ते विनाकारण जातं, आणि म्हणून ते सुद्धा वळवता येईल की नाही असा त्या नदी जोड प्रकल्पामध्ये प्रयत्न होता. आणि तो झाला तर अधिक चाललं, पण त्याच्या दृष्टीने विचार सरकारकडे चालू आहे. एवढं मला आपल्याला मुद्दाम सांगायचं. मला या ठिकाणी आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज जे आता उद्योग उभे करायला की अनेक तरुणांनी कर्ज घेऊन छोटे मोठे उद्योग सुरू केले. आणि 10 लाखापर्यंत कर्ज, तर आता त्याला काही गॅरंटीच नाही, बिगर गॅरंटीचं त्याला मिळतंय. अशी पण स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याला काही हे लागत नाही. तर त्यामुळे अनेक जणाला, तरुणाला पण उद्योग मिळतोय. पण एक गोष्ट आपली जी कमी आहे, मराठवाड्याच्या लोकात आहे, सगळ्याच लोकात आहे, जी कमी आहे ती कोणी भरून काढत नाही, तिच्यावर कोणी बोलत नाही. जी कमी आहे ती आमची इच्छाशक्ती. जी इच्छाशक्ती, आज बघा बरेच तरुण गावगाव हिंडतात. कोणाला गावात गेलं तर बरेच तरुण रिकामे बसले दिसतात. हॉटेलवर दिसतील, आणखी कुठे डाब्यावर दिसतील, आणखी कुठे देतील. तर आपल्याला उद्योगात राहिलं पाहिजे. आणि आपण दिवसभर उद्योग केला पाहिजे, काही ना काहीतरी केलं पाहिजे, 4 पैसे कमवले पाहिजे. अजून आमच्या डोक्यात येत नाही. आणि शिक्षणात देखील आम्ही फार परिपूर्ण नाही. आणि शिक्षण आमचं जे आता चाललंय ते तर तुम्ही केवळ आता इंजिनियर पोरंसुद्धा पास होतात, सर्टिफिकेट आणतात, परंतु त्यांच्या डोक्यात काही नाही. मला अनेक पोरांचं माहिती आहे, माझ्याकडे येतात, चंद्राला MIDC आहे आणि तिथं तुम्ही फोन करा, मग आम्ही यांना पाठवतो. त्याला 4 प्रश्न विचारले तर उत्तरं देता येत नाही. मॅनेजर कसा लावून घेईल? माझा फोन असू दे, नाही तर आणखी कोणाचं लागून घे. कारण तो म्हणतो माझं इथं काम करू शकला तर ठीक आहे, नाही तर कशाला लावून घ्यायचं. कारण त्याच्या सर्टिफिकेट असतं ते डोक्यात असलं पाहिजे. आणि मग मुलांची बौद्धिक क्षमता वाढणं, मुलाची आता नव्या शिक्षण पद्धतीत तेच चालू आहे. मुलांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे. आणि शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे बिना कॉपीची परीक्षा देऊन चांगले मार्क मिळवणं ही खरी शिक्षण आहे. हे खरं शिक्षण आहे. तितकं मिळालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे पोरांना. देणाऱ्याने दिलं पाहिजे, घेणाऱ्याने गेलं पाहिजे. आता देणारे देखील काय स्थितीचे तुम्हाला माहीत आहे. कॉलेजमध्ये मुलं येत नाही म्हणून प्राध्यापक शिकवत नाही. प्राध्यापक म्हणतो की मुलंच नाही ती मी काय करू.
आणि मुलं म्हणतात आम्हाला चांगलं शिकवत नाही म्हणून आम्ही जात नाही, आम्ही क्लास टेस्टला जातो. ही परिस्थिती कोण सुधरेल? ही तर समाजाने सुधारवली पाहिजे. किंवा सरकारवर अवलंबून राहता समाजाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार केला तर प्रत्येक गावातला प्रत्येक विद्यार्थी हा चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशाला आज त्याची गरज आहे. त्याची गरज. जे चांगले मुलं आहेत ते गेले ना, ते गेले बाहेर. आता अमेरिकेमध्ये तुमची जी एक व्हॅली आहे ना, कुठली हां, तर ती जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये 80% मुलं तिथल्या कंपनीत काम करतात. जेवढे उद्योग आहे त्या व्हॅलीमध्ये त्याच्यातले 80% मुलं कुठले? तर ती भारतातली. आज कारण तिथे एकाची मुलगी होती आणि त्याचा बाप गेला होता त्याला भेटायला. आणि तो पाहून आल्यावर त्याने मला सांगितलं की अशी स्थिती आहे तिथे. मी पाहून आलोय. आता जे टॅलेंट होते पोरे. आणि तुम्हाला अजून एक सांगतोय की अमेरिकेचा जो एलन मास्क आहे ना, त्याने काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं. एलन मास्कनं, तो आता जगात श्रीमंत म्हणून सांगतात मोबाईलवाला. तर तो म्हणला की अमेरिकेला चांगल्या इंजिनियरची, प्रतिभाशाली इंजिनियरची गरज आहे. आणि मग त्याच्यानंतर ट्रम्प साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की आम्हाला टॅलेंट पाहिजे. हे टॅलेंट कोण देणार आहे? टॅलेंट देणाऱ्या युनिव्हर्सिटीत आपल्याकडेच आहे भारतामध्ये. आणि तेवढी बुद्धिमत्ता असलेले लोक भारतात आहे. पण ते अजून बुद्धिमत्ता कमवणारे जे आहे ते फार थोडे आहे. जे मोठ्या संख्येने राहतात ते बुद्धिमत्ता कमवत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. ते बुद्धिमत्ता कमवत नाही. त्यांनी कमवली ते सगळ्या गोष्टी नीट होतील. आणि गरिबी दूर करायची असेल तर केवळ शिक्षणातून दूर होऊ शकते, अन्य कशातून नाही. पण हे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आम्ही हे द्या ते द्या असं म्हणत राहिलो तरी मिळत राहील. परंतु आमची बौद्धिक क्षमता जर मिळाली नाही, बौद्धिक क्षमता आम्ही प्राप्त केली नाही तर आम्हाला कोण विचारणार आहे बाहेर? मी ज्यावेळेला शाळेतून बाहेर पडलो त्यावेळेला मला शाळेतसुद्धा अंडा आपल्याला शिकवायला नॉन मॅट्रिक मास्तर होते ना, मॅट्रिकला शिकवायला नॉन मॅट्रिक. आणि आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला आम्हाला सुद्धा असं कुठे 10वीपर्यंत शिकला, 7वीपर्यंत शिकला की लगेच नोकरी होती त्या काळात. परंतु आत्ता ती स्थिती आहे का? मग काळानुरूप आपण बदललं पाहिजे की नाही? सगळे तर शाळेत जातात परंतु त्या पद्धतीने आपण शिक्षण घ्यावं याचासुद्धा समाजाने विचार केला पाहिजे. आणि तोही करावा. मला वाटतं मीडियावाल्यांनी आणि प्रिंट मीडियावाल्यांनी देखील, म्हणजे मला अब्दुल कलाम साहेबांचं एक त्यांच्या भाषणातला उतारा मला माहिती आहे, मी वाचला आहे. आणि ते असं म्हणले की आमच्याकडे जे प्रिंट मीडियावाले, दूरदर्शनवाले का बातम्या छापतात त्याच्या. ते म्हणे मी इस्रायलला गेलो होतो आणि इस्रायलच्या तिथे पेपरमध्ये पहिल्या पानावर कुठली बातमी असेल तर कोणत्या शेतकऱ्यांनी काय संशोधन केलं आणि ते किती प्रमाणात केलं, कसं केलं याचं सविस्तर वर्णन पहिल्या फर्स्ट पेजला असतं, पहिल्या पानावर असतं. आणि आमच्याकडे म्हणे पहिल्या पानावर काय आहे? बलात्काराची बातमी. आमच्याकडे पहिल्या पानावर खुनाची बातमी. याच्या बातम्या म्हणजे मी अब्दुल कलाम साहेबांना सांगतो, मला कोणाला नाव ठेवायचं नाही कारण शेवटी वर्तमानपत्रे असू की याचं ज्या बातम्याला व्हॅल्यू आहे ती बातमी पहिले सोडते. आणि जे सकारात्मक असतं त्याला व्हॅल्यू कमी असतं, नकारात्मकला जादा व्हॅल्यू असतं. तेव्हा ते पसरत जातं. पण त्याने ती गोष्ट सांगितली ती मी आपल्याला मुद्दाम सांगितली. मला आपल्याला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्याचे आभार मानतो. आणि इतका यांनी जेवढा वेळ घेतला तेवढाच मी वेळ घेतला. धन्यवाद.